नमस्कार फॅमिली. मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि सकाळचे 6:15 वाजलेत मी कामावर पोचली आहे. अजून बाहेर अंधारच आहे आणि ह्या पॅसेजमध्ये ना आज लाईटच नव्हत्या. म्हणजे बघू शकता तुम्ही किती काळोख आहे. आता ही एक बस येते आहे, तर ही स्कूल व्हॅन आहे आणि मला येऊन आता 15 ते 20 मिनटं झालेले आहेत. तर मला वाटतं 6:30च्या पुढे ह्या बसेस स्कूल व्हॅन वगैरे यायला सुरू होतात आणि ही गाडी गेल्याच्या नंतर ह्या पॅसेजमध्ये पूर्ण अंधार होता. म्हणजे जर एखादी कार किंवा एखादी गाडी येत असेल तरच इथे उजेड पडतो आणि आता जर ह्या दोन्ही गाड्या गेल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती काळोख किती अंधार भुडूक होता. आणि ह्या रस्त्याने मी गाडी घेऊन आलेली आहे आणि मला एवढी भीती वाटत होती. आज काय काय माहिती का इथे आज लाईटच नव्हती आणि ह्या अंधारातनं मी एकटी जेव्हा सकाळी आली 6:15ला तेव्हा एकही गाडी नव्हती आणि ह्या पॅसेजमधनं मी कामावर पोचली. खूप भीती वाटत होती. कसाबसा पॅसेज क्रॉस केला आणि जेव्हा मी सिक्युरिटीपर्यंत पोचली तेव्हा कुठे जीवात जीव आला. तर पहिल्या कामावर पोचली आणि इकडे पोचल्या नाश्त्यासाठी बनवलेले आहेत चण्याच्या डाळीचे आणि ज्वारीच्या पिठाचे मिक्स करून हे असे उत्तप्पे बनवलेले आहेत. ह्याला चिला पण म्हणू शकता तुम्ही किंवा ह्याला डोसे म्हणू शकता, उत्तप्पा म्हणू शकता. तर चण्याची डाळ रात्री भिजत घातलेली ती सकाळी मिक्सरमध्ये बारीक केली. त्यात चण्याच्या डाळीमध्ये जेवढी डाळ आहे तेवढ्यात त्याच्यापेक्षा अर्धं ज्वारीचं पीठ घेतलं, ते टाकलं, ओवा, तीळ, हळद, मीठ टाकलं आणि ह्याचं हे बॅटर बनवून घेतलं. हे बॅटर तव्यावर टाकलं आणि त्याच्यावर कांदा, टॉमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर असं टाकून मी हे मस्त चिला किंवा डोसा म्हणू शकता हे मी बनवले. तर हे तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. गाजर पण किसलेलं टाकलेलं आहे मी, त्यामुळे मस्त कलरफुल, हेल्दी आणि टेस्टी असा हा चिला झालेला आहे. त्यानंतर मी ही पपई आहे तर पपई पण कापलेली आहे. तर आज मागे पुढे केलेलं आहे सगळं काही. म्हणजे जेवणाचं वगैरे मी काय केलं आहे ते डायरेक्ट टिफिन भरायचं दाखवते कारण आज खूप उशीर झालेला. तर पपई कट करून टिफिनमध्ये एका पॅक केली. दुसऱ्या टिफिनमध्ये मी हा चिला जो बनवलेला आहे तो पॅक केलेला आहे. खूप हेल्दी आणि टेस्टी असतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर हे 2 टिफिन आता पॅक झालेले आहेत आणि आता तिसऱ्या टिफिनमध्ये मी हे बीटरूट मी ह्याला आहे ना स्टीम केलेलं आहे. ते कसं केलं आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. स्टीम केलेलं बीटरूट तिसऱ्या डब्यात भरलं. चौथ्या डब्यामध्ये हा स्टीम राईस भरलेला आहे. तर पटापट मी टिफिन भरते. मुकेश भैयाला विचारून कुठल्या टिफिनमध्ये काय भरू, कारण की टिफिनमध्ये सगळं मॅनेज झालं पाहिजे. 4 डबे ऑलरेडी भरून झाले. 5व्या डब्यामध्ये स्प्राऊट भरते. तर त्या स्प्राऊटमध्ये थोडंसं मीठ कमी वाटलं मला. मग मी परत मीठ टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स केलं आणि हे मुगाचे मोड आलेल्या मुगाचे हे स्प्राऊट आहे, त्याच्यात कांदा टोमॅटो टाकलेला आहे. तर ह्या 5व्या डब्यामध्ये स्प्राऊट भरले आणि ह्यानंतर आता मी बाकीचं भाजी वगैरे मला भरायची आहे. तर त्याआधी मी बॅग काढली आणि ही भाजी बनवलेली आहे राजमाची. तर मस्तपैकी किती छान कलर आला आहे बघा. राजमाची मस्त ग्रेव्ही भाजी बनवलेली आहे आणि जे स्प्राऊट मी आता टिफिनमध्ये काढलेले आहेत तेच हे स्प्राऊट आहेत. आणि मी तुम्हाला बोलली ना बीटरूट मी स्टीम केले, ते अशा प्रकारे हे बीटरूट स्टीम केलेले आहेत मी. तर 5 डबे ऑलरेडी भरून झालेले आहेत माझे आणि हेच ते बीटरूट आहेत. अर्धे भरलेत, अर्धे मॅडमसाठी भरलेत. 6व्या डब्यामध्ये दही भरलेलं आहे आणि अशा प्रकारे माझे डबे पॅक झालेत. अजून काय काय भरायचं आहे ते तुम्हाला दाखवते, अजून पुढे दिसणार आहे. हे 6 डबे पहिले मी बॅगेत भरून घेते. त्यानंतर माझ्या हातात ही जी बरणी दिसते ह्याच्यामध्ये बिया आहेत भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या आणि तसंच मीठ मसाला आहे ते दह्यामध्ये टाकण्यासाठी वेगळ्या डब्यात भरते. आणि हा 7वा डबा आणि शेवटचा डबा भरते मी, कारण भाजी व्हायला वेळ झाला होता त्यामुळे मी भाजी भरली नव्हती. भाजी भरून घेतली आणि ती देखील मी पॅक केली. आणि अशा प्रकारे मी किचन वगैरे सगळं क्लीन केलं पटापट, कारण खूप उशीर व्हायला लागला आता. आणि तोडूसाठी अंडं बॉईल केलेलं साल काढलं आणि तोडूने अंड्याचं साल काढायला घेतलं ना की ह्याला बरोबर समजतो. लगेच ते जीभ बाहेर काढून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं की मला आता नाश्ता मिळणार, की त्याला पटकन नाश्ता दिला. आणि जोपर्यंत त्याला नाश्ता देत नाही ना तो असा दरवाजातच बसलेला असतो वाट बघत. तर ही राजमाची भाजी थोडीशी गार केली मी, कारण हिला आज व्हायला वेळ लागलेला. आणि मग त्यानंतर त्याला असं मस्त प्लास्टिक कवर लावून घेतलं. माझ्याकडनं ते निघतच नव्हतं. मग शेवटी हे एका बाजूनी काढत होती, दुसऱ्या बाजूनी फाटत होतं.
मग मुकेश भैयांनी एका बाजूनी पकडलं 2 हातांनी आणि मग मी असं व्यवस्थित खेचून घेतलं आणि मग त्याला कट केलं आणि ती जी भाजी होती, जी राजमाची ग्रेव्हीवाली भाजी होती, त्याच्यावर हे व्यवस्थित पॅक केलं जेणेकरून भाजी लीक होणार नाही. तर अशा प्रकारे फायनली 8 डब्बे मी पॅक केलेले आहेत आणि हे 8 डब्बे मी बॅगमध्ये ठेवून सरांचा टिफिन मी रेडी केला आहे. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे, सगळं उरलेलं जेवण झाकून ठेवलेलं आहे आणि आता मी चाललेली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या कामावर काय बनवते ते. तर आता मी तुम्हाला सांगितलेलं ना, मॅडमच्या जिम ट्रेनरनी त्यांना डाएट चार्ट दिलेला आहे. तर त्या डाएट चार्टनुसारच मला आता स्वयंपाक करावा लागतो आणि त्यामुळे खूप उशीर होतो. एवढं सगळं बनवायचं आणि मग त्यानंतर ते सगळं पॅक करायचं. दुसऱ्या कामावर पोचली. इकडे आल्या पहिले रात्रीची जी चपाती होती त्याच्यामध्ये कांदा, बटाटा, शेंगदाणे, मिरची, खूप सारी कोथिंबीर टाकून फोडणीची चपाती केली. फोडणीची चपाती ह्या घरात अधूनमधून असते. रात्रीची चपाती उरल्यावर त्यानंतर कांदा, टोमॅटो मस्त बारीक चिरलेला आहे आणि त्याच्यात मीठ मसाला टाकून डब्यात काढलेला आहे. त्यानंतर ही वांग्याची काळ्या मसाल्यातली भाजी आहे, मस्त सुक्की बिना तेलाची परतलेली शेंगदाण्याचा कूट घालून केलेली काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी. तुम्हाला आवडते का मला कमेंट करून सांगा. तर ह्याच्यात मी अजिबात पाणी नाही घातलं आहे, शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी केली आहे. त्यानंतर मऊ आणि गोलगरगरीत चपात्या केल्या आहेत आणि जी आपण फोडणीची पोळी केलेली ती एका डब्यात काढून ठेवली आहे. आता मला किचन आवरायचं आहे, भांडी वगैरे घासायची आहे. ही जी भाजी केलेली आहे, ही भाजी कढई रिकामी करायची आहे, भाजी ट्रान्सफर करायची आहे आणि त्याच्यातली भाजी ट्रान्सफर करून ते सगळे भांडे घासून पुसून मी जागेवर ठेवले. बघू शकता तुम्ही. मी फोडणीची चपाती ऑलरेडी काढलेली छोट्या डब्यामध्ये. त्यानंतर ही जी भाजी आपण वांग्याची केलेली ती पण मी कढईतनं ट्रान्सफर केली एका बाउलमध्ये. चपात्या झाकून ठेवल्या, भाजी झाकून ठेवली, नाश्ता झाकून ठेवला, किचन गॅस क्लीन केला, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली. माझं इकडचं सगळं काम संपलं आणि आता मी चालली आहे घरी. तर आता मी जाणार आहे घरी आणि आता घरचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवायला सुरू केलं आहे. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की माझं जे पाठीचं पेन वाढलेलं आहे त्यामुळे घरातले तर मला घरच्या कामामध्ये मदत करतात, त्यामुळे तुम्हाला नवीन काही घरातले व्हिडिओ सध्या दाखवत नाही आहे. सध्या मी फेऱ्या मारते हॉस्पिटलमध्ये. तर कुठे जाते, काय करते, कसली ट्रीटमेंट चालू ते सगळं तुम्हाला या व्हिडिओतनं बघायला मिळणार आहे. तर बघा मी घरी पोचली आणि घरी आल्यावर पहिले पटापट घरची कामं आवरली आणि नंतर इथे Q&I बॅक अँड नेक स्पेशालिस्ट आहे. हे घाटकोपरमध्येच आहे. तिकडे मी गेलेली विचारायला, इन्क्वायरी करायला की मला इथे ट्रीटमेंट घेता येईल का, पण त्यांनी जरा जास्त चार्जेस सांगितले. मग आम्ही विचार करू म्हणून परत रिटर्न निघून आलो. त्यानंतर घरी आल्यावर चटणीची ऑर्डर होती. मला 100 ग्रॅमचे 3 पॅकेट द्यायचे होते. तर ही अळशीची चटणी आहे, जवस किंवा अळशी, तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. तर मला अळशीच्या चटणीची ऑर्डर होती. तर मी पटापट 2 पॅकेट चटणी करून घेतली. बाकीची अजून मला वाटायची आहे. ती थंड झाल्यावर वाटावी लागते. आधी ती अशी भाजावी लागते अळशी आणि त्यानंतर थंड झाल्यावर वाटावी लागते. त्यामुळे मी 3 पॅकेटची ऑर्डर होती 100 ग्रॅमच्या. तर मी ही जी वाटून घेतली ती तुम्हाला दाखवली. त्यानंतर मी संध्याकाळी थोड्याशा इडल्या केल्या होत्या. तर ही मी रवा आणि ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ सगळे पीठ टाकून हे मस्त मोठ्या अशा इडल्या केल्या होत्या. याच्यामध्ये मी फोडणी टाकलेली होती, हळद टाकली होती आणि फोडणीमध्ये काजू पण टाकलेले, मोहरी टाकलेली, हिरवी मिरची टाकलेली, अशी ही मस्त हेल्दी आणि टेस्टी इडली बनवलेली. तर असा होता हा आजचा दिवस, आजचा व्लॉग. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, मला खूप सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय आणि स्वतःची काळजी घ्या.